शिरोळ आयडीबीआय शाखा दुपारी 3 वाजता होते बंद। ग्राहकात नाराजी, अग्रणी बँकेने लक्ष घालावे अशी मागणी। शिरोळ आयडीबीआय बँकेबद्दल नागरिकातून नाराजी आहे। दुपारी 3 वाजताच बँक बंद होत असल्याने घालवाड, कनवाड, कुटवाड, अर्जुनवाड मधील नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे। शिरोळ आयडीबीआय शाखेमध्ये या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची खाती आहेत। या बँकेची सुरुवातीची सेवा अगदी उत्तम होती असे सांगण्यात येत होतं। म्हणून या सामान्य लोकांनी येथे खाती काढली व आता त्यांचेच पैसे काढण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच पैसे मिळत असल्याने कामधंदा सोडून या बँकेच्या दारात बसावे लागत आहे। 24 तास सेवा ग्राहकाला मिळावी म्हणून चालू केलं, त्यातही कधी पैसे असतात तर कधी नसतात। रात्रीच्या वेळी तर किमान एटीएम चालू ठेवण्यापेक्षा बंदच जास्त वेळ असतं, त्यामुळे नागरिक बँकेच्या नावाने बोट मोडत आहे। दुपारी 3 नंतर बँकेला कुलूप लावण्यात येतं। बँक व्यवहार तर 4 वाजेपर्यंत चालू असताना कोणाच्या सांगण्यावरून 3 वाजता कुलूप लावण्यात येत आहे हे अजून कळलं नाही। एखाद्याने जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याला अब्रू नुकसानीचा दावा तुमच्यावर ठोकला जाईल असा दम दिला जातो। त्यामुळे कुणाला विचारायला जायचं हा प्रश्न ग्राहकाला आहे। विकास शेश्वरे कनवाडगावचा रहिवासी असून इथं आयडीबीआयमध्ये आमच्या कनवाडगावची बरेचसे खाते आहेत आणि 2-3 वाजता आलं की प्रत्येक वेळी कुलूपच असते या बँकेला आणि त्यामुळं लोकांची गैरसोय व्हायला आहे। सकाळी जर आलं तर गर्दी असते, दुपारी म्हणतात आणि दुपारी 2-3 वाजलं की लगेच कुलूप घालतात। उद्या या परवा या असं आपल्या महिला वगैरे येणार असतं, त्यामुळे अडचण व्हायला लागते। पैशासाठी आलं तर एटीएम कायम एटीएममध्ये 1 रुपया नसते असं आणि एटीएम कायम उघडं असतं, पण त्यामध्ये कॅशच नसते शिल्लक। आयडीबीआय बँकेच्या या धोरणामुळे ग्राहक इतर बँकेच्या दारात अधिक दिसून येतात। महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे।